मुदखेड तालुक्यात गेल्या 72 तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप व बागायत पिकांचं अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातून सर्वच पिकं गेली। आता कुठलेही पंचनामे न करता थेट ओला दुष्काळ जाहीर करून भरीव आर्थिक मदत घोषित करावी या आशयाचे लेखी निवेदन तहसील प्रशासनास काँग्रेसच्या वतीने देण्यात आले। गेल्या 3-4 दिवसांपासून बारड, मुगट आणि मुदखेड तीनही महसूल मंडळात सरासरीपेक्षा दुप्पट पावसाची नोंद झाली। नदी नाल्यांना महापूर आला, शेतातील सर्व खरीप पिकं खरडून गेली। या पावसाचा बागायती पिकांनाही याचा मोठा फटका बसला। 4 दिवसांच्या संततधार पावसामुळे पिके पिवळी पडली आहेत। हळद, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, ऊस, केळी या पिकांना मोठा फटका बसला। त्यामुळे शासनाने कुठलेही पंचनामे न करता थेट ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट भरीव आर्थिक मदत द्यावी अशी विनंती मुदखेड तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली। यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रतापराव देशमुख, शहराध्यक्ष कैलास गोडसे, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव देवदे, माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोतावार, करीम खा साहब, जिल्हाध्यक्ष बालाजी गाढे, शहराध्यक्ष मुजई पठाण, दादाराव पुयड, नागेलीकर, तेजाब पाटील, मुंगल, संजयराव सावंत, श्रीनिवास पाटील, अतिक अहमद, राजेश पवार, सूर्यकांत चंदते, रमेश बोडके, गिरीश कोतावार, माधव हमंद, मोहम्मद गौस, बालाजी गुळेवाड, गजानन संबोड, संदीप गाढे, भास्कर कळणे, सुरेश पाटील ढगे, राधेश्याम पाटील ढगे, मोईनभाई फुलारी, लतीफ टेलर, महेश पवार, हनुमान लखे, शरद पवार, ज्ञानेश्वर मगरे, तौफिक पिंपळ कोठेकर आदींची तहसील कार्यालय येथे उपस्थिती होती। अति पाऊस झाल्यामुळे मागच्या 3 दिवसापासून पूर्ण शेतकरी हवालदिल झालेला असून या शेतकरी बांधवांना कसं ताबडतोब मदत देता येईल त्या बाबतीत शासनाने आपले कसल्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या मर्जी राखण्याच्या अलावा शेतकऱ्याची मर्जी राखावी एवढं निवेदन देण्यासाठी आज आम्ही मुदखेड तहसीलदार मार्फत शासनाला कळवलं आहोत। आम्हाला शेतकऱ्याच्या बाबतीत त्यांच्या भावना दुखून त्यांच्या शेतावर जाऊन फोटोशूट करायचा नसून आम्हाला त्या शेतकरी बांधवांना ताबडतोब कशी मदत करता येईल यासाठी आम्ही शासन स्तरावर प्रयत्न करण्यासाठी माननीय तहसीलदार मुदखेड यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना ताबडतोब मदत द्यावी ही विनंती केलेली आहे। मुदखेड तालुक्यात गेल्या 3 दिवसापासून सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झालेला आहे आणि शेतकऱ्यांना सरसकट 50,000 हेक्टरी मदत शासनाने करावी यासाठी आम्ही मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने हा मोर्चा काढलेला आहे आणि त्या वतीने आम्ही शासनाला लेखी निवेदन तहसीलदार यांना केलेलं आहे। तरी ही मदत त्वरित ताबडतोब शेतकऱ्याच्या खाती जमा करण्यात यावी या मागणीसाठी आजचा हा आमचा तहसीलला निवेदन दिलेलं आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये चालू करायचं का? नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे आणि 93 मंडळांपैकी जवळजवळ सर्व 90 ते 85 ते 90 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली असल्यामुळं 139 ते 141 मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालेलं आहे। हजारो हेक्टर 3.5 लाख हेक्टर जमीन सध्या नांदेड जिल्ह्यामधली ही पूर्णतः पाण्याखाली गेलेली असून सोयाबीन, ऊस, हळद जेवढी पिकं आहेत त्या पिकांचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे। आता त्यातनं शेतकऱ्यांच्या हाताला काही लागणार नाही। त्यामुळं नांदेड जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट कागदी घोडे पंचनाम्याचे न नाचवता शेतकऱ्यांना सरसगट एकरी 50,000 रुपयाची भरघोस मदत सरकारनं जाहीर करावी ही मागणी करणारं निवेदन मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणावरती आम्ही शासनाला सुपूर्द केलेलं आहे। आणि आता अनेक घरं पडलेले आहेत, जीवितहानी झालेली आहे, त्यांचं सुद्धा पंचनामे करावे, त्यांचे पंचनामे फक्त करावेत। शेतीच्या पंचनाम्यामध्ये शेतकऱ्यांना आता त्रस्त करू नये। अगोदरच हवालदिल असलेला आणि अगोदरच त्रासामध्ये असलेल्या शेतकऱ्याला आता नियमांमध्ये अडकू नये तर सरसगट त्याच्या खात्यावरती पैसे थेट जमा करावेत हे मागणी करणारं निवेदन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणावरती दिलेलं आहे। आणि येत्या काही दिवसामध्ये जर शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून थेट मदत दिली नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयावरती भव्य असा मोर्चा काढला जाईल हे मी या ठिकाणावरती या न्यूजच्या माध्यमातून सांगतोय। धन्यवाद। आपण माननीय तहसीलदार साहेबांना
काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आलो आहोत. त्याचं कारण असं आहे की या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यात झाले जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचं प्रमाण आहे. त्याकरिता आपण शेतकऱ्यांना एकरी 50,000 मिळावे यासाठी आपण निवेदन दिलं आहोत. आणि या शहरामध्ये जे घरपडी झाली, आमचा सकल भाग आहे नंदीनगर, त्यांना 2-4 वर्षापूर्वीच आपण शिधानीच्या काठावर बसवलं या तहसील कार्यालय उठल्यानंतर. तर त्यांनाही आर्थिक मदत मिळावी, गोरगरिबांना म्हणजे ज्यांचे घर पडले त्यांना मदत मिळावी यासाठी मुदखेड शहर तालुका काँग्रेस व जिल्ह्यातील सर्व युवक काँग्रेस वगैरे सर्व मिळून आम्ही या तहसीलवर कारण असं आहे की आपल्याला एक या एवढं अर्जंट निवेदन का द्यावं लागलं की आपले तर आमदार नाहीत. आमदार नसल्यामुळं काँग्रेस पक्षाची जिम्मेदारी आहे की आमचे आमदार नसल्यामुळे आम्हाला निवेदन देऊन शासनाकडे विनंती करण्याची पाळी आली. त्याकरता शासनाने या सर्वांना म्हणजे शेतकऱ्यांना आणि शहरातले जे घरपडी झाले, पूर घरात पाणी घुसले, त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी या सर्वांनी शासनाच्या वतीने मदत लवकर करण्यात यावी याकरता निवेदन आलो. आणि या शॉर्ट नोटीस मध्ये सर्व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांनी आले त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.